बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीत पुन्हा शिरले अस्वल। 2 दिवसांपूर्वी याच परिसरात आला होता बिबट्या। उन्हाळ्याची चाहूल लागताच पाणी आणि खाण्याच्या शोधात वन्य प्राणी आपला मोर्चा आता मानवी वस्त्यांकडे वळवताना दिसत आहेत। बुलढाण्याच्या म्हाडा कॉलनीमध्ये रात्री एक भला मोठा अस्वल शिरला। नागरिकांनी आरडाओरड करत फटाके वाजवल्याने हे अस्वल पुन्हा जंगलात गेले। बुलढाण्याच्या चहूबाजूने ज्ञानगंगा अभयारण्य आहे। यामध्ये अनेक हिंस्र प्राणी वास्तव्यास आहेत। हेच प्राणी आता खाद्य आणि पाण्याच्या शोधात शहराकडे येण्याची शक्यता असल्याने या म्हाडा कॉलनीत संरक्षण भिंत पूर्ण करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। नमस्कार, दीपक दातीर, मी म्हाडा कॉलनी इथला रहिवासी आहे। काल रात्री साधारण 8:30 ते 9च्या वेळेला जेवण झाल्यानंतर मी खाली फिरण्यासाठी आलो आणि आमच्या बी विंगमधून खाली उतरल्यानंतर मला समोर असं वाटलं की बाबा म्हैस धावते का किंवा का डुक्कर वगैरे आहे का। तर माझं अचानक त्याच्याकडे लक्ष गेलं, पण मी निरखून बघितलं असता ते मला अस्वल जाणवलं। तर मी आरडाओरड केली। तिथं बसलेले काही नागरिक शेजारी पण होते, त्यांनाही पटकन सावध केलं आणि तर काही महिला बसल्या होत्या, मुलं खेळत होते ग्राउंडमध्ये, त्यांना आतमध्ये घेतलं। त्याच्यानंतर इकडे ए आणि आपलं सी आणि डी विंगमध्ये मुलं बाहेरच खेळत होते। धावत येऊन मी त्यांना बाजूच्या वाड्यामध्ये घातलं। काय माझा नागरिकांना आणि आपल्या म्हाडामधले जेवढे पण आपले राहणारे इथले आपले नागरिक आहेत यांनी एक सावधगिरी बाळगावी अशी माझी सगळ्यांना विनंती आहे। आणि ते वन्यजीव आहे ते पाण्याच्या शोधामध्ये, अन्नाच्या शोधामध्ये ते वरती येणारच आहेत। ते अन्नाच्या शोधामध्ये, पाण्याच्या शोधामध्ये वरती येणारच आहे। शेवटी आपण त्यांच्या दाराजवळ येऊन बसलेलो आहे। काय तर आपल्यापासून त्यांनाही इजा नको, त्यांच्यापासून आपल्यालाही इजा नको, या दृष्टिकोनातून आपण एक काम करावं की संध्याकाळच्या वेळेला किंवा इकडे फिरणारे जे लोक येतात सकाळ किंवा संध्याकाळी त्यांनी एक सावधगिरी बाळगावी। काय कारण प्रत्येक वेळेस शासनानं आपल्या पाठीमागे उभं राहील असंही काही होणार नाही। काय शासनाने आपण बी शासनाकडे अपेक्षा करणे काय त्याच्यापेक्षा आपण आपली सावधगिरी जर बाळगली तर ते योग्य राहील। काय आणि एक इथे आमच्या भिंतीजवळ एक मोठा खड्डा आहे। काय तर तो खड्डा बुजलेला नाही, त्याच्यामधून पावसाचं पाणी वाहत जाते नेहमी पाऊस आल्यानंतर। तर माझा एक असा अंदाज आहे की त्या छिद्रामधूनच ते अस्वल बाहेर आलेलं असावं। काय असं बोला। अमरावती गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ अंतर्गत बुलढाणा म्हाडा कॉलनीमध्ये अनेकदा अस्वल, रानडुक्कर, बिबट्या यासारखे हिंस्र प्राण्यांचा प्रवेश होतो। या ठिकाणी या परिसराला एकाच बाजूने भिंत आहे। वास्तविक पाहता हा परिसर अजिंठा डोंगर रांगेत दरीला लागून असल्याने या ठिकाणी जर परिपूर्ण भिंत असती तर अशा प्रकारच्या धोक्यापासून स्थानिक नागरिकांचं संरक्षण होऊ शकते। आणि म्हणून संबंधित विभागाने या परिसराला परिपूर्ण भिंत कशी करता येईल असा प्रयत्न करणे, अशी कार्यवाही करणे अत्यंत आवश्यक आहे। आणि स्थानिक नागरिकांनी विशेषतः आपल्या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे, कारण आपलं संरक्षण हे आपल्या हाती आहे। तेव्हा नागरिकांनी आपल्या मुलांचं आपलं संरक्षण करण्यासाठी खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक वाटते।